नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट 2.3 यामध्ये आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. ड्रॉ अ लाईन एल, त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे. ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन एल. गिवन लाईनला पॅरलल लाईन काढण्याच्या 2-3 पद्धती आहेत. 2 to 3 methods to draw the parallel line to the given line. We are using method with the help of compass. That is best and perfect method. Another one is using protractor, and third one is using alternate angle test. If alternate angles are congruent, then lines are parallel. ह्या बाकीच्या 2-3 टाइप ज्या मेथड ज्या ड्रॉ करण्याचे ते आपण नंतर बघू. आधी आपण एक तुम्हाला सहज काढता येईल, सिंपल जरी नसली एकदम सिंपल आहे ती आहे प्रोटेक्टर मेथड. पण आपण या ठिकाणी कंपास मेथडचा यूज करतोय. बघा, लक्ष द्यायचं आहे. आधी रीड ईच सेंटेन्स केअरफुली. ड्रॉ अ लाईन एल. इट मीन्स लाईन ड्रॉ करायच्या आधी ही लाईन ड्रॉ केली एल. नेम इट टू द लाईन एल. नाउ सेकंड, टेक ड्रॉ अ लाईन एल. रीड ईच सेंटेन्स केअरफुली. प्रत्येक सेंटेन्स काळजीपूर्वक वाचा. काय सांगितलं? ड्रॉ अ लाईन एल. लाईन एल ड्रॉ केली. शक्यतो वरती जागा सोडायची. टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. ही लाईन आहे. लाईनच्या आउटसाइड म्हणजे मी या ठिकाणी पॉइंट घेतो. कुठे? या ठिकाणी हा पॉइंट ए घेतला आहे. याला नाव नंतर देतो मी. दिसतोय हा पॉइंट? ह्या पॉइंटला मी ए नाव देतो, कारण लाईन कशी जाणार आहे माहीत नाही. त्या पॉइंट वरून एल लाईनच्या पुढे असे 2 आर्क मारायचे. असे असा आणि असा. काय केलं कळलं? परत बघा, हा एक आर्क मारला. आउटसाइड पॉइंट कोणता आहे? हा स्टील पॉइंट जो आहे, जिथे स्टील पॉइंट आहे हा, तो आपला ए पॉइंट आहे. हा पॉइंट ए आहे. तर यानंतर आपल्याला हे 2 आर्क काढले ए पासून. नंतर ह्या नेक्स्ट आर्क जो मिळाला आहे त्याच्यापासून 2 आर्क काढायचे आहेत असे. टेक अ डिस्टन्स मोर दॅन हाफ पाहिजे. निम्मेपेक्षा जास्त घ्यायचं. हा एक सेगमेंट मिळाला, याच्या निम्मेपेक्षा जास्त घ्यायचं आहे. निम्मेपेक्षा कमी घेतलं, व्हॉट विल हॅपन? ते इंटरसेक्ट होणार नाही असे काढले आपण. तर असा एक काढायचा आहे. सेम विदाउट चेंजिंग द रेडियस. ही जेवढी रेडियस आहे तेवढीच ठेवायची आणि दुसरा एक आर्क मारायचा असा. दिसतोय? काय केलं? परत बघा, हा एक आर्क काढला आणि हा सेकंड आर्क इथून काढलाय. अगदी सुरुवातीला हा फर्स्ट आर्क काढला आपण ए पॉइंटवरून. मग पॉइंट ए आणि त्यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. तुम्हाला पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे. ही लाईन काढली मी अशी. तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करण्याची माहिती असेल, 7वी मध्ये शिकलाय तुम्ही हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर. आता यानंतर ही लाईन ड्रॉ केली आपण परपेंडिक्युलर. आता या ठिकाणी ए आहे आपला. इथे मी नाव देतो ए पॉइंट. हा पेन जरा यामध्ये कंपासमध्ये पकडताना थोडा व्हेरी डिफिकल्ट आहे. पेन्सिलने इझी आहे, पण पेन्सिल कदाचित दिसणार नाही कॅमेरामधून. आधी जशी प्रोसिजर केली सेम प्रोसिजर मी या ठिकाणी करतो. तुम्हाला ही मेथड बघा, लक्ष द्यायचं आहे कशी काढली आहे. आधी ए मधून 2 आर्क ड्रॉ केले, ए सेंटर. नंतर ह्या सेगमेंटला बायसेक्ट केला. परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. त्याच्यावर एक ए पॉइंट कुठेही घ्या, कुठेही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आधी परपेंडिक्युलर काढला, त्याच्यावर ए पॉइंट घ्या.
मग ए मधून अशी पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी आता लक्ष द्यायचं आहे. लाईन एलवर पॉईंट होता का? पॉईंट ए इज आउटसाइड द लाईन एल. पण आता आपल्याला याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहे. परपेंडिक्युलरला परत परपेंडिक्युलर म्हणजे पॉईंट ए कुठे आहे? ह्या व्हर्टिकल लाईनवरती. मग याच्यासाठी इथे एक छोटा असा आर्क सेगमेंट घ्यायचा, सेम प्रोसिजर अशी, आणि इकडून पण असा घ्यायचा आहे. बघा दिसत असेल, ए मधून असे 2 आर्क काढले, एक सेगमेंट मिळाला, इथून एक इकडे आर्क मारला, एक इकडे आर्क मारला. मग याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना मोर दॅन हाफ डिस्टन्स दिसतोय. इकडून हा असा आर्क काढला, सेम एक असा काढला. काय केलं कळलं? हे जे 2 आर्क मिळाले होते सेम रेडियस चेंज करायचं नाही, यातला डिस्टन्स हलवायचं नाही. कंपॉस शुड बी परफेक्ट. हलणारा कंपॉस असेल तर तुम्हाला मिळणारच नाही. हा असा काढला. आता इंटरसेक्ट होत नाही, आधीचा मी परत वाढवतो थोडा. हा असा वाढवला इकडे, हा इकडे वाढवला असा. याला परत पाहिजे तर इथे ठेवतो मी. इथून हा असा वाढवला. दिसतोय का? सावली येते जरा लाईटची. परत बघा, फर्स्ट ऑफ ऑल ए मधून फर्स्ट आर्क काढला, त्या आर्कवरून इथे 2 आर्क असे मारले, परपेंडिक्युलर बायसेक्टर ए मधून, आणि त्या पॉईंटमधून लाईन ड्रॉ केली. याच्यावर ए पॉईंट घेतला, आधी ए मधून एक असा आर्क मारला, फर्स्ट स्टेप. परत बघा, हा जो पॉईंट ए आहे नीट बघा, ए वर प्लेस केला स्टील पॉईंट आणि एक आर्क ड्रॉ केला असा. हा सेगमेंट मिळाला. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी मी फक्त एकाच डायरेक्शनला खालच्या बाजूस एक आर्क मारला, इथून 1 सेकंड इथून मारला, पण रेडियस चेंज करायची नाही. हा पॉईंट आणि ए पॉईंट मधून जाणारा अशी एक लाईन ड्रॉ केली. ती वरती वाढवली नाही, मी लिहिलेला आहे म्हणून. नंतर ए वर ठेवून सेकंड स्टेप ए वर ठेवला, दोन्ही साईडला असे 2 पॉईंट मिळवले असे दिसतात इकडे. हा वरचा आणि हा इथे. मी जास्त मोठं नाही काढला हा. मग परत हा जो एक सेगमेंट मिळाला याच्या निम्मेपेक्षा जास्त, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा. हा एक आर्क मारला, वरच्या बाजूस इकडे एक मारला, सेम रेडियस ठेवून. हा वरच्या बाजूचा जो आर्क मिळाला होता तिथून एक अशी आणि ही अशी, आणि अशा प्रकारे यामधून जाणारी तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. ही असेल लाईन पॅरलल टू द गिवन लाईन अँड पासिंग थ्रू द पॉईंट ए. ए मधून जाणारी आणि परपेंडिक्युलर लाईन पॅरलल लाईन काढली आपण एलला अशी. आणि हे जर तुम्हाला कठीण वाटत असेल, ज्यांना पुढे, पण प्रॅक्टिस करा. ही परफेक्ट मेथड आहे. नाही तर मग सिंपल मेथड अशी आहे, एक लाईन एल काढायची, एल वर कुठेही एक परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल काढायचा, मग ही लाईन मिळेल. परत त्याच्यावर असा एक ए पॉईंट घ्यायचा, त्याच्यावर 90 डिग्रीची हा अँगल घ्यायचा, 90 डिग्री घ्यायचा, ही लाईन काढायची युझिंग प्रोट्रॅक्टर मेथड. कळलं? हा फर्स्ट एक्झाम्पल झाला आहे. याच्यात कळलं नसेल तर सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेलच. आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ ह्याच मेथडने, कारण ही परफेक्ट मेथड आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणाला शंका घेता येत नाही. नो वन कॅन से देअर इज मिस्टेक इन दिस मेथड, कारण कंपासच्या मार्किंग ह्या परफेक्ट असतात. त्यामुळे पट्टी पेन्सिलचा वापर करा. कंपास चांगला क्वालिटीचा घ्या. आपण इतर गोष्टीवर खर्च करतो, पण कंपासवर का नको? काही असे घेतात, हलणारे असतात, पेन्सिल बसत नाही, मग त्यांना फिगर काढता येत नाही. सेकंड क्वेश्चन बघा. ड्रॉ अ लाईन एल. दिसतोय? टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. सेम क्वेश्चन आहे. तिथे ए पॉइंट होता, इथे टी पॉइंट आहे. थ्रू पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. सेम क्वेश्चन आहे. परत बघा, मगाशी कळलं नसेल तर मी इथे जरा लाईन थोडी खाली घेतो, कारण मगाशी वरती जागा कमी पडली होती. इथे मी ही एक लाईन ड्रॉ करतो एल. दिसतंय बघा जरा. ही एक लाईन काढली युजिंग स्केल. ह्या लाईनवर याला नाव दिलं मी, दिस इज लाईन एल. ओके.
आता पॉईंट टी घ्यायचा आउटसाइड. आउटसाइड म्हणजे तुम्ही रेषेच्या वर किंवा खाली कुठे घेऊ शकता, अबोव और बिलो द लाईन एल. तुम्ही लाईन अशी उभी काढली तर इकडे किंवा इकडे कुठेही घेऊ शकता. लाईन तुम्ही कशी काढू शकता, शक्यतो आपण घेतो हॉरिझॉन्टल लाईन, आडवी रेषा. इज इट क्लिअर नाऊ? नाऊ सपोज पॉइंट A is which one? T is here. First decide where is the point T. हा पॉइंट T घेतला आहे मी, दिसतोय. प्लेस स्टील पॉइंट ऑफ द कंपॉस. कंपॉसचा लोखंडी टोक त्या पॉइंटवर ठेवा आणि एक आर्क पाहिजे तर असा फुल मारा. तुम्हाला वाटते डाऊट तर असा फुल काढा. काढलं नंतर याच्या मोर दॅन हाफ किंवा तेवढंही ठेवा. फर्स्ट आर्क मारला, हा सेकंड असा, रेडियस तेवढीच ठेवली. इकडच्या बाजूला ठेवलं मी, दिसतोय. ह्या बाजूला ठेवलं आणि हा आर्क मारला असा. परत बघा काय केलं, रिपीट अगेन. सी द प्रोसिजर. फर्स्ट प्लेस द स्टील कंपॉस ऑफ द पॉइंट ऑन द पॉइंट टी. ड्रॉ फर्स्ट आर्क ऑन द लाईन एल. तो दोन ठिकाणी इंटरसेक्ट होईल, इथे आणि इथे. मग हा एक सेगमेंट मिळेल. त्या सेगमेंटला परत इथून हा एक आर्क काढला आणि दुसरा हा जो पॉइंट मिळाला आहे या साईडचा, राईट साईडचा, त्याच्यावर ठेवून हा दुसरा आर्क मारला. कळलं? मग हा वरचा पॉइंट टी आणि एल मधून जाणारी ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आपण. थोडा कॅमेरा मी पाठी घेतोय, लक्ष द्यायचं आहे. दिसतोय हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोन आर्कचा आणि वरचा पॉइंट इथे होता आपला हा टी. टी मधून आधी लाईन काढून घ्यायची. पॉइंट नाव नंतर द्यायचं आपल्याला, कारण रेषा कशी येणार आहे माहित नाही, म्हणून नाव नंतर द्यायचं. तुम्ही पेन्सिलने देऊ शकता. कळलं काय केलं ते? याला म्हणतो आपण ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन. तुमचं मागच्या वर्षी झालं असेल ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन. तर इथे अशा प्रकारे मी हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. सेम प्रोसिजर. आता तुम्हाला याच्या नंतरचा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये इथे डिस्टन्स मोजायचा आहे 4 सेंटीमीटर. याच्यात नाही, इथे आपला टी पॉईंट आहे हा. आता सेकंड प्रोसिजर बघा, सेम. तुम्हाला वाटलं तर इथे प्रोट्रॅक्ट ठेवून 90 डिग्री पॅरलल लाईन ड्रॉ करू शकता, पण मी तसं करत नाही. आता मी हे चेंज करतो, जरा छोट्या साईजमध्ये घेतो. हा टी पॉईंट आहे आपला. टी वर इथे मी हा आर्क ठेवला असा, सेंटर स्टील पॉईंट. एक पॉईंट असा मिळाला. हा दुसरा या बाजूला वरच्या बाजूस काढला, दिसतोय. दोन पॉईंट काढले या टी मधून. याला आता टी नाव देतो मी या ठिकाणी. हा टी पॉइंट आहे आपला. कोणता? हा दिसतो खाली इथे, डार्क करतो थोडा. सापडला पॉइंट टी. रेषेच्या वर घेतला. टी मधून दोन आर्क दोन्ही साईडला मारले, एक सेगमेंट मिळाला. याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं, मोर दॅन हाफ. मग तुम्ही किती घ्या, खूप मोठं घेतलं तर पेजच्या बाहेर जाईल. शक्यतो तेवढं अंतर घेतो मी. आणि परत बघा, इथून एक आर्क लेफ्ट साइडला, एक राईट साइडला. अशी काय केलं कळलं? नंतर वरचा जो पॉइंट आहे टीच्या वरती, त्याच्यावरून एक आर्क इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि एक दुसरा इकडे. दिसतो का? बघा जरा. इथे हा असा एक काढला, हा दुसरा इकडून काढला. रिपीट करू प्रोसिजर. फर्स्ट आर्क टी मधून हा काढला आपण असा, आणि याला निम्मेपेक्षा मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन हे दोन आर्क काढले, एक इकडून इकडे आणि ह्या पॉइंटवरून हा इकडे काढला, आणि टी मधून जाणारी व्हर्टिकल लाईन म्हणजेच परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आपण. मग परपेंडिक्युलर लाईनवर टी पॉइंट घेतला. टी पॉइंट आउटसाइड द लाईन एल. मग एल वर कंपॉस स्टील पॉइंट ठेवला आणि अशा दोन्ही बाजूस अप साइडला आणि डाऊन साइडला दोन्ही असे आर्क मारले आपण याच्यावर. आर्क मारल्यानंतर मग याचा परत परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. एक आर्क असा मारला, हा इकडे असा मारला.
नंतर ह्या वरच्या पॉईंटवर इथे दिसतोय, इथे ठेवलं कंपास, इकडे एक आर्क मारला असा आणि एक इथे मारला या बाजूला. दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटमधून जाणारी लाईन जर अशी काढली आपण तर ती असेल पॅरलल टू लाईन एल. मेथड थोडी टफ आहे पण परफेक्ट मेथड आहे. याच्यामध्ये कोणी तुमचे मार्क कमी करू शकत नाही. हे नाही काढलं, ते नाही काढलं, मार्किंग नाही केली, 90 डिग्री नाही दाखवलं, कोणते चान्स नाही याच्यामध्ये कमी मार्क करायला. यू विल गेट फुल क्रेडिट. अशा प्रकारे ही असेल लाईन एल. एलला पॅरलल लाईन पासिंग थ्रू द पॉइंट टी. कळलंय? हेही कळलं नसेल, सेम प्रोसिजर फॉर थर्ड एक्झाम्पल. थोडासा चेंज आहे त्यामध्ये. 3 पैकी एक एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला असेलच. मार्कचा विचार करत असाल, इफ यू आर थिंकिंग अबाउट द मार्क. जर तुम्ही गुणांचा विचार करत असेल तर याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन असणारच आहे. लास्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ अ लाईन एम. एक सेंटेन्स वाचायचं आणि ॲक्शन घ्यायची आहे. लाईन एल काढायची. ड्रॉ अ लाईन एन which is parallel to the line M at a distance 4 cm from it. तुम्हाला रफ फिगर काढायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. यामध्ये रफ फिगर काढू शकता तुम्ही, पण मी आता डायरेक्ट काढतोय. लक्ष द्यायचं आहे. हा जो एक मी एल लाईन काढली, यामध्ये लाईन एम, सॉरी, ही लाईन एम काढली अशी. लक्ष द्या, ही लाईन एम काढली. सेम प्रोसिजर आहे. पहिलं कळलं असेल, सेम प्रोसिजर. आता मी पॉइंट कुठे एक घ्यायचं समजण्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे त्याला, किंवा इथे कुठेही तुम्ही एक सेगमेंट घ्या एका ठिकाणी, कुठे याच्यावर पॉइंट घ्या पाहिजे तर कुठेही असा पेनने मी इथे घेतो, किंवा आधीच्या पद्धतीनेही करू शकता. इथून याचा एक पॉइंट इकडे घेतला, दिसतोय, एक लेफ्ट साईडला घेतला, असा आर्क मारला कुठून, आणि याचा मिड पॉइंट काढतो मी आता, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतला. आता दोन्ही बाजूला आर्क मारतो, एक इकडे, एक वरच्या बाजूस. दिसतोय? परपेंडिक्युलर ड्रॉ करणे. ड्रॉ द परपेंडिक्युलर. मग इथून एक आर्क इकडे काढला, एक इकडे. दिसला? आता ही झाली परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आपण. ही एम लाईन होती आपली, आणि यामधून आधीच्या याच्यात आपण एकाच साईडला केलाय, दोन्ही साईडला तुम्ही करू शकता. लक्ष द्या. सॉरी, थोडा हल्ला इथे. हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, थोडा बदल केलाय. आता क्वेश्चन बघा नीट. आपण फर्स्ट स्टेप केली, काय केली? लाईन एम काढली. एन काढायची आहे, विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर. मग इथून 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा, असा इथे मोजायचा पट्टीच्या साहाय्याने, किंवा कर्कटक कंपासमध्ये डिस्टन्स लिहायचं. इथून असं मोजू शकता तुम्ही, कसंही मोजा. हा जो डिस्टन्स आहे बघा, लक्ष, इथून हा 0 पासून 1 2 3 4 या ठिकाणी आहे पॉइंट तुमचा. इथे 4 सेंटीमीटर आहे. दिसतोय कुठे? इथे. हा 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आपण. 1 2 3 4 4 सेंटीमीटर इथे. तर मग यामधून लाईन ड्रॉ करायची असेल तर परत सेम प्रोसिजर आधीच्या सारखी. इथून एक आर्क मारा असा, या साईडला डाऊन, इकडे अप. दिसतोय काय केलं? इकडे डाऊन, जिथे 4 सेंटीमीटर आहे, हा 4 सेंटीमीटरचा पॉइंट आहे. इथून डाऊनला एक आणि अपला एक. इथून मग परत मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं, याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. एक लेफ्ट साईडला, राईट साईडला,
मग हाच इथे रेडियस चेंज करायची नाही, डिस्टन्स हलवायचं नाही, इथे वरच्या बाजूस ठेवायचं इकडे वरच्या पॉईंटला, आणि इकडून एक डाऊनवर्ड डायरेक्शनला लेफ्ट साईड आणि इकडे राईट साईड. कळलं? इथून पाहिजे ते वाढवू शकता तुम्ही आधीच्या पॉईंटवर ठेवून. असं हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले, त्यामधून जाणारी लाईन ड्रॉ करा. वी विल गेट पॅरलल लाईन passing through at a distance 4 centimeter from the line. ही असेल लाईन कोणती? N. याला N नाव तुम्ही देऊ शकता. काय केलं? जर हे खूपच कठीण वाटत असेल, ज्यांना वाटतं की मला हे जमत नाही, त्यांच्यासाठी सिंपल मेथड अशी आहे. एक लाईन ड्रॉ करायची, कुठेही एक पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंट घेतल्यानंतर त्यामधून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची 90 डिग्री. ही लाईन मिळेल, ही मिळाली. याच्यावर 4 सेंटीमीटर डिस्टन्स मोजायचं, इथून जायला पाहिजे, आणि 4 सेंटीमीटरवर परत इथे ही 90 डिग्री काढायचं, लाईन ड्रॉ करायची. 2 वेळा 90 डिग्री काढले की तुम्हाला गिवन लाईन ही इथे 90 डिग्री आणि इथे 90 डिग्री, हा डिस्टन्स 4 सेंटीमीटर घ्यायचा आहे तुम्हाला. आधी मोजायचं, मग नंतर ही लाईन ड्रॉ करायची. कळलं? आता यामध्ये दुसऱ्या मेथड ज्या आहेत की तुम्ही त्यांच्यासाठी फक्त रफली सांगतोय कसं करायचं. बघा इथे काढून दाखवतो मी. डायरेक्ट ज्यांना आधीच्या मेथड टफ वाटतात त्यांनी ह्या पद्धतीचा वापर करू शकता. एक लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे, आणि लाईनच्या बाहेर कुठे पॉईंट घेण्यापेक्षा याच्यावर कुठे एक पॉईंट घ्या असा इथे, आणि इथून 90 डिग्री काढा. हा 90 डिग्री काढला म्हणजे अशी लाईन येईल. थोडं अशा प्रकारे खाली वाढवायची गरज नाही. हा 90 डिग्री झाला. याच्यावर तुम्हाला पाहिजे तिथे कुठेही पॉईंट घ्या, जो पाहिजे तो. इथे घेतला मी, याला नाव दिलं A. मग परत ह्या लाईनमधून इथे ठेवायचं असं. हे परपेंडिक्युलर, याला कंप्लीट कोइन्साइड झाली पाहिजे, एक्झॅक्ट तंतोतंत. आणि पॉईंट हा डॉट जो दिसतो तो 90 डिग्रीवर इथे यायला पाहिजे. इथून इथे एक रे काढा 90 डिग्रीचा, आणि तुम्हाला अशा प्रकारे ह्या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन मिळेल. ही सिंपल मेथड आहे, पण हे अचूक मोजले की नाही कळत नाही. 2 वेळा 90 डिग्री काढलात की पॅरलल लाईन मिळते. ही झाली मेथड युझिंग प्रोट्रॅक्टर. सेकंड आहे एक अल्टरनेट अँगल मेथड आहे, ती पण सांगतो. लक्ष द्या इथे. अल्टरनेट अँगलसाठी एक लाईन ड्रॉ केली अशी. अल्टरनेट अँगल मेथडसाठी समजा ही लाईन ड्रॉ केली अशी, आणि याच्यावर कुठेही एक असा तिरपा आडवा कसाही एक रे काढा असा. अशी लाईन ड्रॉ करा आणि हा अँगल मोजा कितीचा आहे. आता मी अंदाजे काढलाय, तुमच्या समोर बघितलं. 10, 20, 30, 40, 50 चाललाय. किती चाललाय हा? 50 डिग्री, बरोबर आहे. मग परत याला 50 डिग्रीचा तुम्ही असंही काढू शकता. हा प्रोट्रॅक्टर इथे कुठेही ठेवायचं, इकडे. इथून हा 50 डिग्री जर काढला तुम्ही असा मोजून, इकडून 0 पासून 10, 20, 30, 40, 50 इथे येणार. आणि ही लाईन अशी ड्रॉ केली की तुम्हाला अल्टरनेट अँगल टेस्ट मिळेल. हा 50, हा पण 50 काढला आपण, म्हणजेच लाईन्स आर पॅरलल. कसं काढायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्या मेथड सांगितल्या आहे. सगळ्यात इझी मेथड युझिंग प्रोट्रॅक्टर मेथड, पण तुम्हाला 10th मध्ये काढण्यासाठी, पॅरलल लाईन काढण्यासाठी याचाही वापर होतो, आणि हे पण तुम्हाला परपेंडिक्युलर काढता यायला पाहिजे. ओके, बघत राहा, सबस्क्राईब करा, इतरांना पण सांगा. तर आज आपला दुसरा लेसन संपलाय, पॅरलल लाईन्स. याच्यानंतर 3rd लेसन स्टार्ट होणार आहे.
हा सगळा बेसिक आहे तुमचा 8वीचं. खूप पेरेंट्स असे करतात, 8वी 9वी पर्यंत काही लक्ष देत नाही, 10th मध्ये मग त्यांना झोप लागत नाही, मुलांना काही कळत नाही, मग आता कसं करायचं. त्यासाठी 6, 7, 8 आणि 9 याचे मॅथ्स तुम्ही चांगल्या प्रकारे करून घेतला बेसिक, तर तुम्हाला पुढे आयुष्यात क्लासची गरज पडणार नाही. बेस्ट ऑफ लक.